ज्योतिषशास्त्राचा जर फॅक्टर चेक करायचा असेल तर कुंडलीमध्ये सप्तम स्थान, पंचम स्थान, लाभस्थान आणि तृतीय स्थान ह्या स्थानाचा संबंध शनीशी, राहूशी थेट येत असेल तर राहू, शनी हे ग्रह बरंच विलंब करतात. शनीचं काम आहे कोणतीही क्रिया विलंबाने करणे, कोणताही परिणाम खूप विलंबाने देणे, हा शनीचा स्वभाव गुण आहे. म्हणजे शनी काय करतो की त्या व्यक्तीमधले जे दोष आहेत ते दोष ती व्यक्ती जर प्रकर्षाने बाहेर काढत असेल तर त्या दोषाचे परिणाम त्याला शिक्षा देऊन, त्याला समज देऊन पुन्हा पुन्हा दाखवतो. म्हणजे त्या व्यक्तीला गिल्टी फील होतं की मला अपयश येतंय, मला अपयश येतंय, आणि चुका ह्या त्या व्यक्तीच्या असतात. आणि ते लक्षात येतं की कुठेतरी आपल्या अवाजवी अपेक्षांमुळे म्हणा किंवा ज्या पद्धतशीर दिशेने प्रयत्न करायला पाहिजे त्या दिशेने प्रयत्न न करता चुकीच्या दिशेने प्रयत्न करणे, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम विवाह विलंबावर होतो. त्यालाच आपण अडचणी म्हणतो. मग आता बऱ्याचदा असं होतं की मुलांच्या पत्रिकेमध्ये वडिलांच्या प्रयत्नांचा अभाव फार मोठा जेव्हा दिसेल तेव्हा विलंब मोठा दिसतो. म्हणजे पुरुषांच्या कुंडलीमध्ये रविबळ जेव्हा कमी होतं, रवी हा पित्याकडे जातो. म्हणजे सूर्य पाहिला तर पिता कसा आहे, कुंडलीत सूर्याची स्थिती कशी असेल त्यावरून पितेची कंडिशन कळते की दोघांचे संबंध कसे आहेत. सूर्यबळ ज्या जोडीदाराला म्हणजे पुरुषाला कमी असेल त्यांच्या कुंडलीमध्ये विवाहात अडथळे येणं किंवा विवाहाच्या वेळी अडथळा येणं याचे परिणाम होतात. आणि स्त्रियांच्या पत्रिकांमध्ये गुरुबळ असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे कन्या गुरुबले, पुरुष रविबले आणि द्वये चंद्रबले, म्हणजे दोघांनाही चंद्रबळ खूप आवश्यक आहे लग्नाच्या वेळी.